नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय मोलगा पोळी म्हणजेच गन पावडर. इडली, डोसा, उत्तप्पा, अप्पम, आप्पे यासारख्या दाक्षिणात्य पदार्थांमध्ये या पावडरचा वापर केला जातो. या पावडरमध्ये साजूक तूप किंवा तेल घातलं ना तर त्याची चटणी तयार होते आणि ही चटणी आपण गरमागरम भाकरी, पोळी किंवा गरमागरम वाफळलेला भात, खाकरा, ब्रेड यांची लज्जत या चटणीमुळे आणखी वाढते. करायला अतिशय सोपी असणारी ही पावडर घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून अगदी पटकन तयार होते. फार वेळ घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. गोड, आंबट, तिखट, चटपटीत मोलगा पोळी म्हणजेच गन पावडर. मोलगा पोळी म्हणजे गन पावडर करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते प्रथम आपण सविस्तरपणे पाहूया. हे पहा, इथे आपल्याला अर्धी वाटी हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ घ्यायची. हरभरा डाळीपेक्षा निम्मी इथे आपल्याला उडीद डाळ घ्यायची, म्हणजेच इथे आपल्याला पाव वाटी उडीद डाळ घ्यायची. 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं, 2 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरे, 2 टेबलस्पून गावरान पांढरे तीळ, अक्रोड एवढा आपल्याला चिंचेचा गोळा घ्यायचा आहे आणि जेवढा चिंचेचा गोळा आहे ना तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. 15 ते 20 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत. पाव टीस्पून मेथी दाणे, 15 काळी मिरी घ्यायची. चवीप्रमाणे अख्खं खडे मीठ घ्यायचंय. शक्यतो अख्खं खडे मीठ वापरण्याचाच प्रयत्न करायचा आहे. अगदी नसेलच तरच मग बारीक मीठ वापरायचं आहे. हरभरा डाळ आणि उडीद डाळ आपल्याला एका ओल्या स्वच्छ कापडानं पुसून घ्यायची आहे, म्हणजे त्यावर लावलेले सगळे केमिकल पावडर निघून जातील. आणि हे पहा, इथे मी 3 प्रकारच्या सुक्या लाल मिरच्या घेतल्यात. यामध्ये गुंटूर, संकेश्वरी आणि बेडगी मिरची घेतली आहे. तुम्ही फक्त बेडगी मिरचीचा वापर केला तरी सुद्धा चालणार आहे, परंतु बेडगी मिरचीमुळे चव छान येते, काश्मीरी मिरचीमुळे रंग छान येतो आणि गुंटूर, संकेश्वरीमुळे आपली चटणी अधिक तिखट होते. तुम्हाला जर खूप तिखट नको असेल तर तुम्ही फक्त बेडगी मिरचीचा वापर करू शकता, किंवा जर तुमच्याकडे कोणत्याच प्रकारच्या सुक्या मिरच्या उपलब्ध नसतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट आणि रंगाची अशी दोन्ही प्रकारची मिरची पावडर वापरू शकता. आपलं सर्व मुख्य साहित्य घेऊन झालंय. आता आपण गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये हे पहा, प्रथम आपल्याला हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ मंद आचेवर एकसारखी 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायची आहे. रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. हरभरा डाळ थोडीशी ओलसर म्हणजे मऊ असते, म्हणून तिला भाजण्यासाठी सर्व डाळींपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. हे पण आपल्या डाळीनं रंग बदलायला सुरुवात केली आणि घरभर हरभरा डाळीचा खमंग अरोमा देखील दरवळतोय. आता आपण ही डाळ काढून घेऊया आणि आता आपण उडीद डाळ भाजण्यासाठी घेऊया. उडीद डाळ आकारानं लहान असल्यामुळे ती लगेचच भाजून होते, ती करपण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला ही डाळ अतिशय काळजीपूर्वक भाजायची. तिला अजिबात करपू द्यायची नाहीये. दोन्ही डाळींमध्ये आकारामध्ये खूप फरक असल्याने त्यांना भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो, म्हणून आपण या डाळी वेगवेगळ्या भाजून घेतोय. हे पण आपली उडीद डाळ सुद्धा भाजून झाली आहे. आता आपण ती सुद्धा काढून घेऊया. लगेचच याच कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरं भाजायला घ्यायचं. सुकं खोबरं सुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजायचंय. सुकं खोबरं लगेचच अगदी 2च मिनिटांमध्ये भाजून होतं. लक्षात ठेवा, आपल्याला सुकं खोबरं अजिबात करपू द्यायचं नाही. सुक्या खोबऱ्यानं रंग बदलायला सुरुवात केली की आपल्याला लगेचच ते काढून घ्यायचंय. हे पण आपल्या सुक्या खोबऱ्याचा रंग बदललेला, आता आपण ते लगेचच काढून घेऊया. आता याच कढईमध्ये लगेच आपल्याला धने, जिरे, काळी मिरी, मेथीदाणे फक्त अर्धा मिनिट मंद आचेवर परतत राहायचे आणि अर्धा मिनिट झाला की यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आणि ते सुद्धा फक्त मंद आचेवर आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायचे. एकूण 1 मिनिट आपल्याला हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे. आपल्याला हे सर्व जिन्नस फक्त गरम करून घ्यायचे. आपले सर्व जिन्नस परतून झाले तर आता ते काढून घेऊया आणि या कढईमध्ये आपल्याला आता 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये चिंच घालायची आणि ही चिंच सुद्धा आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायची आहे. अशा प्रकारे चिंच तळून घेतल्यानं तिचा ओलसरपणा कमी होतो, ती कडक होते आणि कडक झाल्यानं मग चांगली बारीक होते. ओलसरपणा कमी झाल्यानं आपली पूड चटणी लवकर खराब होत नाही, दीर्घकाळ टिकते. हे पण आपली चिंच तळून झाली, आपण आता ती काढून घेऊया. आता याच उरलेल्या तेलामध्ये आपल्याला लाल सुक्या मिरच्या मंद आचेवर भाजायला सुरुवात करायची आणि मिरच्या भाजत आल्या की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ती सुद्धा या मिरच्यांबरोबर भाजून घ्यायची आहेत. लक्षात ठेवा, आपल्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं अगदी कडक व्हायला हवीत, परंतु करपता कामा नये. जर कढीपत्त्याची पानं ओलसर राहिली, कुरकुरीत झाली नाही तर आपली चटणी लवकर खराब होण्याची शक्यता आहे. मिरच्या भाजत आल्या आणि कढीपत्त्याची पानं कुरकुरीत झाली की यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हिंग घालायचा आहे आणि तो या मिरच्या आणि कढीपत्त्याबरोबर मिक्स करून घ्यायचा आहे. हे पण आपले सर्व जिन्नस गरम झालेत, व्यवस्थित मिक्स झालेत. आता आपण ते काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. तोपर्यंत हे पहा, मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थंड झालेल्या डाळी आणि थंड झालेले मसाले घालायचे आहेत आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. आताच याची आपल्याला अगदी बारीक पूड तयार करायची नाही आहे, हे आपल्याला आणखीन एकदा बारीक करावं लागणार आहे. तेव्हा याची भरड झाली तरी सुद्धा चालणार आहे.
आपले डाळी आणि मसाले बारीक झालेत. आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि लगेचच या भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या आणि कढीपत्ता बारीक करून घ्यायचे. त्यासाठी हे पहा, मिरच्या आपल्याला अशा पद्धतीनं तोडून मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायच्यात किंवा प्लेटमध्येच चुरगळून घेऊन त्या यामध्ये घालायच्या आणि यांची सुद्धा आता आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची. लक्षात ठेवा, पावडर करण्या अगोदर मिरच्या पूर्णपणे थंड असायला हव्यात. हे पहा, आपल्या मिरच्यांची पावडर तयार झाली आहे. रंग पाहताय ना कसा लाल चुटूक आलाय. आता याच मिरची पावडरमध्ये आपल्याला भाजून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि ते सुद्धा याबरोबर एकदा फिरवून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. सुकं खोबरं तेलकट असल्यानं ते लगेचच बारीक होत नाही, त्यामुळे त्याला मध्ये एकदा चमच्याला अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं सुकं खोबरं आता अगदी मिरच्यांबरोबर एकरूप झाले, बारीक झालेलं आहे. आता ही मिरची आणि खोबऱ्याची पावडर आपण डाळी आणि मसाले यांच्या पावडरवर घालायची आहे. आणि हे पहा, ही तळून झालेली चिंच, आवाज पहा कसा येतो. आता ही तळलेली चिंच आणि गूळ यामध्ये घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ते एकजीव करून घ्यायचे. हे पहा, आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत. आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचे आणि मिक्सरवर अगदी 1 मिनिट फिरवून घ्यायचे. त्यांची बारीक अशी पावडर तयार होईल. चिंच आणि गूळ सुद्धा एकरूप होतील, ते सुद्धा बारीक होतील. अशा प्रकारे यांची आपल्याला 2-3 बॅचमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायची. म्हणजे अगदी बारीक फाईन पावडर व्हायला हवी असं काही नाही, थोडीशी भरड राहिली तरी चालणार. हे पहा, याप्रमाणे. हे पहा, आपले सर्व जिन्नस बारीक करून झालेत. हे सर्व जिन्नस आपण 2-3 बॅचमध्ये बारीक केले असल्यानं ताटामध्ये पुन्हा एकदा आपल्याला हे हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आपली मोलगा पोळी म्हणजे गन पावडर तयार झाली आहे. आता ही तयार झालेली गन पावडर आपल्याला पसरवून घ्यायची आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी 4-5 तास बाजूला ठेवून द्यायची आहे. आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये अथवा हवा बंद डब्यामध्ये आपल्याला ही स्टोअर करून ठेवायची आहे. फ्रीजच्या बाहेर सुद्धा ही चटणी 3-4 महिने अगदी आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही. कारण ही चटणी करताना आपण पूर्णपणे काळजी घेतली आहे. सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित भाजून घेतले, त्यातील सर्व मॉइश्चर निघालेलं आहे. त्यामुळे चटणीमध्ये अजिबात ओलसरपणा राहिलेला नाहीये, म्हणून ती खराब होणार नाही. ही साऊथ इंडियन पावडर म्हणजे चटणी असल्यानं ती डोसे, उत्तप्पे, इडली, अप्पम यांच्याबरोबर खाल्ली जाते. परंतु आपण थेपले, पराठे, थालीपीठ, भाकरी यांच्याबरोबर सुद्धा हिचा आस्वाद घेऊ शकतो. एवढंच काय, 2 चमचे साजूक तुपामध्ये किंवा तेलामध्ये ही पावडर टाकायची, चांगली पेस्ट तयार करायची आणि पोळीवर किंवा खाकऱ्यावर पसरवून खायची. खूप छान लागते. मार्केटमध्ये मिळणारी गन पावडर आणि आपण घरी तयार केलेली गन पावडर यातला फरक तुम्ही घरी गन पावडर केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणूनच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गन पावडर एकदा तरी घरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.